नमस्कार, मी डॉक्टर मनीषा कानडे, एक होमिओपॅथ आणि तसंच एक योग शिक्षक म्हणून आजचा खास व्हिडिओ योग दिन आता जवळ येत चालला आहे 21 जून. त्यानिमित्ताने मी हा व्हिडिओ तयार करत आहे. अगदी बऱ्याच वर्षानंतर आता मी यूट्यूबसाठी जवळजवळ 1-2 वर्षानंतर यूट्यूबसाठी हा व्हिडिओ तयार करते. तसंच माझं FBचं पेज आहे योग विथ डॉक्टर, सो ते पण लाईक करा आणि यूट्यूबचं चॅनल डॉक्टर मनीषाज हेल्थ टिप्स हे देखील तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं या माझ्या व्हिडिओनंतर काही मत असेल किंवा काही सूचना असतील तर त्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर योग दिनाच्या निमित्ताने आज असा व्हिडिओ एक माहिती देण्याचा प्रयत्न की मी जसं होमिओपॅथीची प्रॅक्टिस करते त्याचप्रमाणे योग खरा हा योगा नसून योग हा शब्द आहे. तर योग म्हणजे काय? योग म्हणजे जुळून येणं, जुळणं, जोडणं. तर हा युज या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. युज म्हणजे जोडणं. मग आता कशाने जोडायचं? तर मनाला आपल्या शरीराबरोबर जोडणं म्हणजे योग. जसं आपण म्हणतो हा आजचा योग जुळून आला, तसंच योग जुळून आला म्हणजे एखाद्या गोष्टीत जोडणं गेलं म्हणजे योग. तर योगाची उत्पत्ती किंवा योग आपल्यासाठी कधी आला तर अनेक वर्षांपूर्वी, जवळजवळ हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी योगासाठी ध्यानधारणा आपल्यासाठी त्याची कवाडं उघडी केलेली आहेत. आणि आपल्या भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतातील ऋषीमुनींनी ही योग विषयाची दारं आपल्यासाठी खुली केलेली आहे. तर त्याच्यात अष्टांग योग आणि त्यानंतर पतंजली मुनी यांनी ह्या योग क्षेत्रात पातंजल योग ग्रंथ हा लिहून आपल्यासाठी योग म्हणजे काय आणि योग केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय अनुभूती मिळते ही आपल्यासाठी ग्रंथातून माहिती देण्याचा त्यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे. आणि त्याचमुळे आपल्याला आज योग पद्धती अवलंबताना काही त्रास होत नाही. तर इतर देशातली लोक आपल्या देशात येऊन योग म्हणजे काय आणि योग कसा करतात हे शिकायला खास करून इतर देशातून आपल्याकडे माणसं येतात. तर त्या बाबतीतच सांगायचं झालं तर योग म्हणजे नुसती आसनं नाही. योग म्हणजे तुमचं मन आणि तुमचं शरीर हे एका विशिष्ट पद्धतीने योगाच्या माध्यमातून ध्यान करून ओंकाराचा जप करून तुम्ही आपल्या मनाला आणि शरीराला अतिशय सुंदर पद्धतीने कसं ठेवू शकता तर ते आपल्याला योग शिकवतो. तर नुसती आसनं करणं म्हणजे योग आहे का? तर नाही. आसनं आपल्याला काय सांगतात? आसनं आपल्याला आपल्या शरीराची प्रत्येक अवयवाला कसं सुदृढ ठेवावं हे आपल्याला आसनांमधून कळतं. आसनं केल्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. तर आज आपण सुरुवात करूया ओंकार धारणेने. ओंकार म्हणजे ओम हा जो शब्द आहे तर अ, उ आणि म या 3 अक्षरांपासून हा ओम शब्द तयार झालेला आहे. तर अ, उ आणि म ह्याचा उच्चार केल्यानंतर आपल्या नाभीपासून जी कंपनं निर्माण होतात ते आपल्या मेंदूपर्यंत, त्या कंपनांमुळे आपल्या शरीराला किती फायदा होतो, आपल्या मनाला किती फायदा होतो ह्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ते तुम्ही ऐकलं तर तुम्ही रोज ओंकाराचा जप करायला नक्की तयार व्हा. तर अ 2 सेकंद, उ 3 सेकंद आणि मकार 5 सेकंद अशा पद्धतीने आपल्याला ओंकाराचा जप करायचा आहे. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ओंकार जपापासून ओंकार कसा करायचा या बाबतीत तुम्हाला माहिती देईन. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स देखील करा. तुम्हाला याच्यात काही सुधारणा हवी असेल, काही माहिती अजून तुमच्याकडे असेल तर ती मला नक्की ऐकायला आवडेल. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओंकाराचा जप कसा करायचा आणि त्याचे फायदे कोणते हे नक्की बघूया. धन्यवाद.